नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत आर्किटेक्चर क्षेत्र आणि करिअरच्या संधी आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ आणि दयानंद कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राध्यापिका प्रीती पटवारी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रीती मॅडम यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅम. प्रीती पटवारी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास प्रीती पटवारी ह्या लातूर इथल्या दयानंद शिक्षण संस्थेच्या प्राध्यापिका आहेत आणि त्यांनी मुंबईतल्या जे कॉलेज ऑफ आर्किटेक्टमधून आर्किटेक्चरची पदवी संपादन केली आहे आणि त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि गेल्या 18 वर्षांचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे. त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर अँड गव्हर्नमेंट रजिस्टर व्हॅल्युअरच्या मेंबर्स देखील आहेत. ब्लॅकचेन टेक्नॉलॉजी इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, वॉटर मॅनेजमेंट इन कन्स्ट्रक्शन या त्यांनी संशोधन देखील केलेलं आहे. चला तर आज आपण आर्किटेक्चर क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात प्रीती पटवारी यांच्याकडून लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे प्रीती मॅम. सगळ्यात पहिला मला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे, आर्किटेक्चर म्हणजे नेमकं काय आहे? आर्किटेक्चर म्हणजे इमारत आणि पायाभूत सुविधा म्हणजे बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्याचं बांधण्याचं आणि आखण्याचं शास्त्र आहे. ह्यामध्ये कोणत्याही इमारत वास्तूचं प्लॅनिंग, डिझाईन, त्याचं नियोजन, रचना हे सर्व प्रोसेस असते. ह्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवतेचे ज्ञान हे एकत्रित करून कोणत्याही वास्तूची निर्मिती होते. आणि अकॅडमिक्सचं म्हणलं तर आर्किटेक्चर कोर्स हा ह्याच 4 विषयांचं समावेश करून 5 वर्षाचा डिग्री कोर्स हा डिझाईन केलेला आहे. आणि ह्याचे जे मेन गव्हर्निंग बॉडीज आहेत ते काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर म्हणजे COA दिल्लीची आहे आणि DPE म्हणजे तंत्र शिक्षण मंडळ जे आहे. ह्या 2 मेन मुख्य बॉडीज आहेत ज्या सर्व प्रोसेसवरती प्रॅक्टिसवरती मॉनिटरिंग करतात. बरं. अर्थातच ह्या आर्किटेक्चरला जर प्रवेश घ्यायचा असेल तर ही प्रवेश प्रक्रिया कशी असते, यासाठी सायन्समधून काही शिक्षण घेणं आवश्यक असतं का, याबद्दल काय मार्गदर्शन कराल? हो, 12वी सायन्स ज्या मुलांचं PCM ग्रुप आहे किंवा 10+3 डिप्लोमा स्टुडंट जे आहेत ज्यांचा मॅथमॅटिक्स हा मुख्य विषय होता, हे विद्यार्थी ह्या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. आणि प्रक्रिया म्हणली तर COA द्वारा देश पातळीवर नाटा परीक्षा ही घेतली जाते. त्याला फॉर्म आहे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर. तर ती देणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय कुठेही देशात ऍडमिशन घेता येत नाही. आणि काही महाविद्यालय जे आहेत ते JEE पेपर 2 जो IIT साठी बरेचशी मुलं देतात, त्यामध्ये आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग हा विषय असतो, हा ड्रॉइंगचा पेपर असतो. त्यामध्ये किमान 2 अंकी गुण मिळाले पाहिजे. तर काही महाविद्यालय हे पण स्वीकारतात. आणि 12वी आणि डिप्लोमा ह्यामध्ये दरवर्षी 50% गुण मिळणं आवश्यक आहे असं आहे. परंतु यावर्षी ते 50%चा जे क्रायटेरिया होता तो पॅन्डेमिकमुळे रद्द करण्यात आलेला आहे. यावर्षी फक्त नाटाची परीक्षा जरी उत्तीर्ण झाले तरी मुलं प्रवेश घेऊ शकतात. बरोबर. अर्थातच आता तुम्ही म्हणालात की नेमकी पात्रता काय लागते आणि ह्या सगळ्याची नेमकी प्रोसिजर, ॲडमिशन प्रोसिजर कशी असते याबद्दल जाणून घ्यायचं आहे. कारण की आज अनेकांना खरं तर आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं आहे, मात्र नेमकं कशा पद्धतीने हे प्रवेश प्रक्रिया असते याबद्दल तितकीशी माहिती आपल्याकडे उपलब्ध नसते. तर अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय सांगाल? 10वी आणि 12वी सायन्स आणि नाटा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात आपलं DPE कडून आणि CET सेल कडून कॅपराऊंड असे असतात जे इंजिनिअरिंगसाठी प्रोसेस आहे. सेम प्रोसिजर आर्किटेक्चरसाठी आहे. कॅपराऊंड मध्ये पार्टिसिपेट करून त्यांना गव्हर्नमेंट रँडमली असं मेरिट वाईज सीट्स अलॉट करतात आणि ह्या सर्व सीट्सला जे काही शिष्यवृत्ती आहे ती लागू झालेली आहे. आणि हे यावर्षी 2 कॅपराऊंड आहेत. तर ते संपल्यानंतर डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेवलला सुद्धा ऍडमिशन विद्यार्थी घेऊ शकतात. परंतु नाटा आणि 12वी सायन्स हे उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. बरं.
बरं. आता तुम्ही म्हणालात नाटा आणि 12वी सायन्स हे उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. मात्र आज जर काही आर्किटेक्चरचं शिक्षण घ्यायचं असेल तर अनेक अशा संस्था आहेत की त्यामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतं. त्यापैकी दयानंद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ही एक संस्था आहे. ह्या इथे येऊनच ॲडमिशन का घ्यावी? तुमच्या संस्थेचं नेमकं काय वैशिष्ट्य आहेत त्याबद्दल काय सांगाल? दयानंद शिक्षण संस्था ही 1961 साली स्थापन करण्यात आली आणि ह्या संस्थेचा मुख्य उद्देश त्यावेळेस असा होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महानगरामध्ये न जाता लातूर येथे सर्व शिक्षण उपलब्ध व्हावे, हा त्यांचा मेन उद्देश होता. आजही तोच आहे. आणि फेमस जे तुम्ही ऐकलं असेल लातूर पॅटर्न, हा प्रसिद्ध अभ्यासक्रमाचा जो पॅटर्न आहे तो आजही इथे इम्प्लिमेंट होतो आणि प्रत्येक कोर्समध्येही त्याचा समावेश आहे. त्यानंतर दयानंद शिक्षण संस्थेमध्ये 8 महाविद्यालय आहेत. त्यामध्ये आर्किटेक्चरची स्वतंत्र इमारत आहे. COA आणि AICTE ह्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चरची नियमावली आहे त्या पद्धतीने हे कॉलेज उभारण्यात आलेलं आहे. ज्याच्यासाठी कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्टुडिओ, वर्कशॉप, कन्स्ट्रक्शन यार्ड ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही इथे ह्या सगळ्या गोष्टींची फॅसिलिटी दिलेली आहे. या व्यतिरिक्त इतर सुविधा म्हणलं तर फर्निचर लॅब, डिझाईन लॅब आणि स्पोकन इंग्लिशसाठी इंग्लिश लॅब सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही तयारीसाठी उपलब्ध करतो. आणि सर्व प्राध्यापक जे आहेत ते COA आणि UGCच्या नियमावलीनुसारच नियुक्त केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस ऑप्शनल सब्जेक्ट देतो आम्ही त्या ह्याच्यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचे जे वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांकडून आम्ही करून घेतो, ज्या ह्यांनी त्यांना सर्टिफिकेट्स मिळतात आणि त्यांचं प्रोफाईल स्ट्रॉंग होतं, जेणेकरून जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरतील त्यावेळेस त्यांचं एक ॲडिशनल क्वालिफिकेशन असतं. त्यामध्ये इंटिरियर आणि टेक्सटाईल डिझाईन आणि मॉडेल मेकिंग हे काही विषय आहेत. त्यानंतर दयानंद शिक्षण संस्थेच्या संकुलात अनेक अशा सुविधा आहेत, जसं वैद्यकीय सेवेसहित गर्ल्स आणि बॉईज हॉस्टेल असे सेपरेट आहेत. क्रीडाचे बरेच मैदान आहे. ह्या वर्षी रणजी स्टँडर्डचं क्रिकेट ग्राउंड सुद्धा उभारण्यात आलेलं आहे. इंडोर स्टेडियम आहे. बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, जॉगिंग ट्रॅक असं अनेक सुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळे बौद्धिक आणि शारीरिक विकास मुलांचा इथे होतो आणि एवढ्या सवलती माझ्याप्रमाणे तर महानगरात मिळणं कदाचितच एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल. खरंय खरंय. मॅम, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की आज आर्किटेक्चर सारखी क्षेत्र निवडताना नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने आपण ह्यामध्ये करिअर करू शकतो, पुढे कसा स्कोप आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की नोकरी मिळते का किंवा आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो का, ह्याबद्दल काय सांगाल? सध्या परिस्थिती म्हणलं तर ग्लोबली जर पाहिलं तर भारताची परिस्थिती अशी आहे की WHOच्या निष्कर्षानुसार, त्यांच्या नियमानुसार 5,000 लोकसंख्येला एक आर्किटेक्ट किमान असावा लागतो. त्या हिशोबाने भारतात आज 2.5 लाख आर्किटेक्ट असले पाहिजे होते, परंतु COAशी रजिस्टर्ड केलेले फक्त 1,04,000 आर्किटेक्ट आहेत आणि त्यात महाराष्ट्रामध्ये फक्त 29,000 आर्किटेक्ट आहेत. आणि निवड का करायची तर येत्या काळात जे क्लस्टर सिटीज, हायराईज बिल्डिंग, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असे अनेक जे लार्ज स्केल प्रोजेक्ट आहेत मोठ्या सिटीजमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये ते तर आहेतच, आणि छोट्या सिटीज ते मोठ्या शहरापर्यंत साधारण माणूस जरी असला तरी त्याच्या स्वप्नातील वास्तू उभारण्यासाठी तो आर्किटेक्टचीच निवड करतो. आणि ग्रामीण क्षेत्रात जर पाहिलं तर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या ज्या स्कीम्स राबवल्या जातात, जसं प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, या सर्व गोष्टींसाठी आवश्यक आहे आर्किटेक्ट. त्यामुळे अगदी छोट्या शहरापासून ते इंटरनॅशनल लेवल पर्यंत आर्किटेक्टची गरज असते. कुठलाही आर्किटेक्ट झालेला जो स्टुडंट आहे तो कुठेही त्याच्या मनाप्रमाणे काम करू शकतो.
अगदी आत्ता तुम्ही म्हणालात की खरं तर आर्किटेक्टची आत्ता आवश्यकता आहे आणि ह्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो. कशा पद्धतीने ही ॲडमिशन प्रोसिजर असते याबद्दलही तुम्ही सांगितलं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्किटेक्चर क्षेत्र आणि करिअर ह्या विषयी आज आपण जाणून घेतो. आपल्यासोबत प्रोफेसर प्रीती पटवारी आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. मॅम, खरं तर आपण मगाशी जाण्यापूर्वी, ब्रेकवर जाण्यापूर्वी बऱ्याच खरं तर बाबींवरती खरं तर लक्ष दिलं होतं. काय काय महत्त्वाच्या आहेत आर्किटेक्चरसाठी गोष्टी ह्याबद्दल जाणून घेतलं. मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीचा. कशा पद्धतीने इथून पुढे जाऊन जॉब ऑपॉर्च्युनिटी असू शकते? हा प्रीती मॅम, तुम्हाला आवाज येतोय? हां, हां, बोला. जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने असू शकते आर्किटेक्चरमध्ये? हां, कोणताही विद्यार्थी जो आर्किटेक्चर केलेला आहे, त्याला COA कडे रजिस्ट्रेशन करावे लागते, ते हं, अनिवार्य आहे. आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देऊ शकतो. जसं आर्किटेक्चर कन्सल्टन्सी आहे, व्हॅल्युएशन आहे, इंटिरियर डिझाइन आहे, सेट डिझायनिंग आहे, हं, इव्हेंट अँड प्रोजेक्ट प्लॅनिंग आहे. हं, ह्या सर्व सेवा तर त्यांना स्वतंत्रपणे देता येतात. आणि जॉब म्हणलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही सेक्टरमध्ये अनेक जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. हं, गव्हर्नमेंटचं म्हणलं तर सिडको, हडको, MIDC, PWD डिपार्टमेंट आणि टाउन प्लॅनिंग या ठिकाणी आर्किटेक्टची नियुक्ती होते. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनेक कन्स्ट्रक्शन कंपनीज, फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, बिल्डर्स, हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे जे मोठ्या कंपनीज आहेत, तिथेही त्यांची नियुक्ती होते. हं, आणि काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यावर एम्पॅनलमेंट होते. हं, आर्किटेक्टची नेमणूक होते. जसं बँक्स आहेत, प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट ऑर्गनाइज जे आहेत ते. हं, हं, त्यासोबत LIC आहे, कोर्ट्स आहेत, म्युझियम आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आहे. हं. असे अनेक ऑर्गनायझेशन्स वरती आर्किटेक्टची नियुक्ती होते. बरं, बरं. अर्थातच. त्यामुळे जॉब्सचा भरपूर स्कोप आहे. हं. तुम्ही म्हणालात जॉबचा चांगला स्कोप आहे, त्यामुळे आर्किटेक्चरला तुम्ही ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. मात्र एकूणच याचा सिलेबस कसा असतो? जर आर्किटेक्चर व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं ड्रॉइंग किंवा तुमची क्रिएटिव्हिटी ही जास्त चांगली असणं आवश्यक असतं का? याबद्दल काय सांगाल? क्रिएटिव्हिटी ही मॅन्डेटरी नाहीये. हं, सहसा क्रिएटिव्ह जे स्टुडंट्स असतात तेच ॲडमिशन घेतात, असं काही नाहीये. हं, ज्या विद्यार्थ्यांची कलात्मकपणे जो दृष्टिकोन असतो कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा, ते विद्यार्थी आवश्यक आर्किटेक्चर हं, घेऊ शकतात. आणि ड्रॉइंग असं जे आपण शाळेमध्ये करतो फाईन आर्ट्ससाठी, हं, तसं काही आवश्यक नाहीये. ह्याच्यामध्ये टेक्निकल ड्रॉइंग्स असतात, त्यामुळे हं, कोणीही ह्याच्यात ॲडमिशन घेऊ शकतं. हं. आणि एकंदरीत हा जो कोर्स आहे हा 10 सेमिस्टरमध्ये डिव्हाईड केलेला आहे. बरं. त्यामधील एक सेमिस्टर जे फायनल इयरला असतं, एक हं, सेमिस्टर प्रोजेक्टसाठी दिला जातो. तो विद्यार्थी स्वतंत्रपणे सिलेक्ट करतो. हं, आणि एक सेमिस्टर जे आहे 6 महिन्याचं ट्रेनिंग त्यांना प्रोफेशनल लोकांकडे घ्यावं लागतं. हं, आणि पहिले जे 4 वर्ष आहेत, फर्स्ट इयर टू फोर्थ इयर, यामध्ये मगाशी मी सांगितलेले जे 4 विषय आहे, आर्ट, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि ह्युमॅनिटी, हं, यामध्ये हे डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे. हं, काही सब्जेक्ट जसे आहेत आर्किटेक्चर डिझाइन, बिल्डिंग मटेरियल्स, हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर, सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये इलेक्ट्रिकल, AC, मेकॅनिकल व्हेंटिलेशन, हं. वॉटर सप्लाय वगैरे असे अनेक विषय असतात. बरोबर. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडी आहे हं, आणि स्ट्रक्चरल डिझाइन हं, असे काही सब्जेक्ट्स आहेत. आणि ऑप्शनल सब्जेक्ट्समध्ये आर्ट ओरिएंटेड जे आहे जसं पेंटिंग, हं. फोटोग्राफी, मॉडेल मेकिंग, टेक्सटाईल हे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. मगाशी सांगितलं तसं हे सब्जेक्ट आहे MA-BA विषय आहे. बरं, बरं. अगदी. अजून एक महत्त्वाचा प्रश्न ह्या निमित्ताने विचारायचा आहे, कारण आता तुम्ही म्हणालात जॉब अपॉर्च्युनिटी चांगल्या आहेत, सिलेबसही त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा आहे. ह्या सगळ्या अनुषंगाने एक पोस्ट ग्रॅज्युएशन ह्यामध्ये करता येतं का? आणि त्याच्यामध्ये काही ब्रांचेस असतात का? पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं.
बरेच व्हरायटी आहेत. जसं MRच्या अंतर्गतच जवळपास 17 अशा शाखा आहेत, ज्यामध्ये सस्टेनेबल आर्किटेक्चर, डिजिटल आर्किटेक्चर, लँडस्केप आर्किटेक्चर, एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर हे काही विषय आहेत. तर असे एकूण 17 ब्रांचेस MRच मध्ये आहे. हे सोडून देखील MTech मध्ये प्लॅनिंग, अर्बन डिझाईन आणि टाउन प्लॅनिंग असे 3 विषय आहेत जे घेऊ शकतात. त्यानंतर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे आणि मास्टर ऑफ डिझाईन हे सुद्धा आर्किटेक्ट्सला करता येतं, ज्यामध्ये इंडस्ट्रियल डिझाईन ह्याच्यात जवळपास 13 शाखा आहेत सध्या. त्यामध्ये इंडस्ट्रियल डिझाईन आहे, ग्राफिक डिझाईन आहे, ॲनिमेशन, प्रोडक्ट डिझाईन आणि हे कोर्सेस टोटल जर आपण पाहिलं तर जवळपास 23 ते 25 अशी व्हरायटी आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी आणि ह्याच्या पुढेही PhD लेवललाही विद्यार्थी जाऊ. त्याचबरोबर प्रीती मॅम, बऱ्याचदा असं होतं की आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनियर हे सारखेच असतात का, असं बऱ्याचदा तफावत होत असे, कुठेतरी कन्फ्युजन होत असं, तर ह्याबद्दल काय सांगाल? नक्कीच बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की आर्किटेक्चर हे इंजिनिअरिंगचीच शाखा आहे, परंतु असं नाहीये. आर्किटेक्चर टेक्निकल कोर्स जरी असला तरी हा सिव्हिल इंजिनिअरिंग पेक्षा खूप वेगळा आहे. आर्किटेक्चर मध्ये युनिव्हर्सल डिझाईन म्हणजे दिव्यांग लोकांसाठी विचार करून ती इमारत तयार करतात, ते प्लॅन करतात. त्यानंतर कुठे इमारत आहे, कुठे तिथले लोक कसे आहेत, ती इमारत कोणासाठी बांधण्यात आली आहे, म्हणजे त्याचा युजर कोण आहे, त्याचं फंक्शन कसं आहे, कुठल्या प्रकारची इमारत आहे, जसं एज्युकेशनल आहे का हॉस्पिटल आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आर्किटेक्ट ते प्लॅन करतात. असाच तो आर्किटेक्चर कोर्स पण डिझाईन केलेला आहे, जी एक प्रोसेस आहे, एक पर्टिक्युलर शिक्षण पद्धती नाहीये, प्रश्न उत्तर, ही एक टोटल प्रोसेस आहे ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला विचार करायची जी क्षमता आहे, सर्व जसं मी मगाशी सांगितलं ह्युमॅनिटीजचाही विचार केलेला आहे. बरं. तर हे असा कोर्स आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जो आहे तो टोटली टेक्निकल जे स्ट्रक्चर बद्दल आहे, मोस्टली इन्फ्रास्ट्रक्चर जसं रोडवेज, ब्रिजेस वगैरे त्यासाठी स्ट्रक्चर इंजिनिअरिंग कोर्स आहे आणि मोस्टली टेक्नॉलॉजी जी असते जसं कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, स्ट्रक्चर जे आहे त्याबद्दल त्याच्यात जास्त माहिती असते. बरं, अगदी. खरं तर आर्किटेक्चरबद्दल तुम्ही फारच छान माहिती आत्ता ह्या निमित्ताने दिलेली आहे. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.